पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी जे म्हणाले होते ते विसरलीस का? तू जर हिला सून म्हणून स्वीकारलं तर मी काय करेन हे तुझ्या लक्षात नाहीये का? परत एकदा सांगते, जर तू तिला ह्या घरात घेऊन आलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडफडशील। याचा अर्थ मी हे घर सोडून गेले काय किंवा जगले मेले काय तुला काहीच फरक पडत नाही, कारण तू सुद्धा त्या सारंग सारखी मतलबी आणि निगरगट्ट मनाची आहेस। जशी तू तुझ्या वडिलांसारखी हट्टी आडमुठी आणि माणूसघाणी असतं शिका। आई, ओरडायचं नाही, ओरडायचं नाही आता, ओरडायचं नाही। खूप ऐकून घेतलं मी तुझं। जाऊ दे म्हणते तो जास्तच करतेस, डोक्यावरच चढून बसतेस माझ्या। आणि आता धमक्या द्यायच्या नाहीत मला, कारण ह्याच्या पुढे तुझ्या धमक्याने मी अजिबात भीक घालणार नाहीये। ठीक आहे, तू बघत आता। मी फक्त बोलत नाही, करून दाखवते, कारण मी माझ्या वडिलांसारखी माझ्या शब्दांवर ठाम असते। चालले मी घर सोडून। रेणुकाताई, मुक्ता, तुझी काळजी घ्यायला तुझे वडील आहेत, तुझ्यावर प्रेम करायला तुझे वडील आहेत। मुक्ताचं तसं नाहीये, कोणी नाहीये तिला। त्यामुळे याच्या पुढे मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे कायम उभी असेल। अगं, तू आजपर्यंत हेच केलंस, मला कमी लेखायचं आणि दुसऱ्यांचं कौतुक केलं। आपल्या माणसांना लाथाडलेस आणि परक्यांना जवळ केलेस। आणि तूही तसंच वागलेस ना, तोंड उघडायचं आणि मला वाटेल तसं बोलत सुटायचं। एवढं समजा रामायण घडलं, बरं झालं ते बघायला मी तिथं नव्हते। सारंग, हा, मला शुद्ध आल्यावर काय वाटलं ठाव आहे? काय वाटलं आजी? वाटलं आतापर्यंत जे या घरात वाईट साईट घडलं ते सपा नसावं। जाग आल्यावर समोर मुक्ता दिसावी, खानदानी दागिन्यांनी अशी छान नटलेली, आणि रावसाहेब आणि वैजंती हे तर माझ्या डोसक्याजवळ उभं राहून काळजीने माझी चौकशी करतायत। तरी हे सपान हो, ए आजी,
तू ना आता जास्त विचार करू नकोस. मला माहिती आहे आपल्या घरात खूप अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत. हे पण तू त्याकडे दुर्लक्ष करा. आणखीन एक, कोणाच्या तोंडाला लागू नको. मी, आई, मुक्ता आम्ही सगळं नीट करणार आहोत. हा आजी. आणि काही दिवसातच तुला समजेल की ते स्वप्न नव्हतं. अगं मुक्ता खरंच आपल्या घरच्या दागिन्यात असेल आणि रावसाहेब तुझी आपुलकीने विचारपूस करत असतील. आजी, आता औषधं घ्यायची आहेत. आपण त्याआधी जेवायला हवं आणि ते पण पोटभर. मी मुक्ताला जेवण घेऊन यायला सांगतो. हा दे क्लास. आलोच. सारंग, हा ते जेवणाचं नंतर बघू. आधी मुक्ताला बघ. तिला मला डोळं भरून बघू दे. आधी मन भरू दे, मग पोटाचं बघू. बोलवतो. चालले मी घर सोडून. रेणुकाताई, मुक्ता, तुझी काळजी घ्यायला तुझे वडील आहेत. तुझ्यावर प्रेम करायला तुझे वडील आहेत. मुक्ताचं तसं नाहीये. कुणी नाहीये तिला. त्यामुळे याच्या पुढे मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे कायम उभी असेन. आई, मुक्ता, अरे गेले कुठे सगळं? सारंग, काका. सारंग काय झालं? कशी आहे आता? हो एकदम ठीक आहे. आजीला शुद्ध आली. मग मी मुक्ताला आणि आईला सांगून येतो पटकन. आई, मुक्ता. जरा कुठे डोळा लागला तर हा कशाला बोंबलतोय? आई, तुम्ही कशाला करता? मी आहे ना. नको ग, करते थोड्या वेळ. आणि आराम केला तरी डोक्यातले विचार तर जायला हवेत ना. त्यापेक्षा काम केलेलं बरं. आणि असंही आता डोक्यात विचार येणार नाहीत माझ्या. कारण सारंगच्या आत्याने मोठ्या काळजीने दूर केलं ना मला. दागिने इतक्या व्यवस्थित सांभाळून ठेवले होते त्यांनी दागिने. आणि असंही इथून पुढे आता कुणी आरामही करायचा नाही. कारण आपल्या सगळ्यांना घराला घर पण द्यायचंय ना. आई, मुक्ता, अगं आजीला शुद्ध आली. हो ठीक आहेत ना त्या? ती ठीक आहे, काळजी करू नका. पण तिने तुम्हा दोघींना बोलवले. चला. अरे कसला झाला आरडाओरडा? अरे आईला तीही आलीये. काय? शुद्ध आलीये. मग काय बँड वाजवायला पाहिजे? नाही तसं नाही, पण घरामध्ये नवीन मूल जन्माला आल्यासारखं काय बोंबलताय? आणि एवढं काय झालं तर शुद्धीवर आली तर एवढं चकित होण्यासारखं काय? अशी ती मरणार नव्हतीच. दादा, अरे मला छळण्यासाठी जन्म झालाय तिचा. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मला छळत राहणार म्हातारी. अशी जाणार नाही ती. मला पोचवून मग जाईल ती. आणि हे जी काही चेहऱ्यावरती आनंद उमटला ना, एवढाच पुरे. नाहीतर चेहरा कायमचा दुःखी करून टाकेन. आई, तू किचन मध्ये होतीस ना? पण तू परत तिथे कशी? कारण त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या परत स्वतःकडे घेतल्यात. काय म्हणतेस? वय, आणि एवढंच नाही, घरातले सगळे दागिने अंबिका आत्याकडून परत पण घेतलेत. आता खरंच घराची काळजी मिटली. खरंच आई, खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे.
म्हणजे आजी पण शुद्धीवर आली आहे आणि तू पण सगळ्या जबाबदाऱ्या परत घेतल्यास. हो हो, चल चल आजीला बघूया. या सगळ्यांना सोबत बघून ना आजी एकदम नीट होऊन जाईल. तुम्ही पण इथेच आहात? चला ना आपण आजीला भेटूया. अहो काका कसला विचार करताय? चला. अरे त्याला यायचं नसेल तर बळजबरी कशाला करताय? कवर काय तिरडी उचलायला माणूस कमी पडतोय काय? तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं वाईट कसं बोलू शकतात? मुक्ता, अरे वा, ऐकलं तुमचं. आणि तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खोलीच्या बाहेर पडलात वाटतं. ते सगळं अंगातच भिनलंय माझ्या. त्याच्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही मला. पण आता एक जबाबदारी तुम्हालाही घ्यावी लागणार आहे. हे माझी खात्री आहे तुम्ही अगदी सहज पार पडाल ती. कुठली? रेणुका, मी मुक्ताच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे असं तिला सांगितलं, त्यामुळे चिडली ती आणि घर सोडून गेलीये. काय रेणुका? तुम्ही तिला अडवलं नाहीत? नाही, यावेळेला ठरवलेलंच होतं की तिच्या कुठल्याही गोष्टीला भीक नाही घालायची. हे काय बोलताय? तुम्हाला कळतंय काय? का म्हातारी शुद्धीवर आली याचा आनंद एवढा झाला की मुलगी निघून गेली त्याचं काही पडलेलं नाही तुम्हाला? अति काळजी केली ना तिची मी, म्हणूनच डोक्यावर चढून बसली ती माझ्या. एक मिनिट, माझ्याशी भांडण्यापेक्षा तिला घरी कसं आणता येईल ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. पण मी घरीच आहे, कधीही भांडता येईल तुम्हाला माझ्याशी. आणि तोंडाला येईल ते बोलता सुद्धा येईल. चला. काका, अहो कसला विचार करताय? चला तू. तुम्ही जाऊन या, बघून या आजीला आणि मला सांगा. हं? रेणुका, तू घर सोडून आलीस. आर यू मॅड? मॅड नाहीये मी. जे करते ना ते शुद्धीत करते. तिला मी घरात नसलेलं चालतं, पण तिला ती अनोळखी मुलगी मुक्ता हवी. मी हे घर सोडून जाईन म्हणाले तर तिने मला जराही अडवण्याचा प्रयत्न नाही केला रे. आता कुशीत घेऊन बस म्हणावं त्या मुक्ताला. हे बघ रेणुका, तू कितीही नाही म्हणलीस तरी ती वहिनी आहे तुझी आता. यार वेद, आईसारखी बडबड नको करू सा. दादांचा कॉल येतो. हे बघ बाळ, मी बोलतोय. तुला बोलणं अवघड जातंय, मला कळतंय. तू त्या मुक्ता आणि वैजंतीमुळे घर सोडून गेलीस, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, हे घर त्या दोघींचं नाहीये. हे घर आहे तुझ्या बापाचं, माझं. मी माझ्या मेहनतीने उभं केलंय. याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही. उभं केलंय ना ते फक्त तुझ्यासाठी उभं केलंय. आणि तू जर घर सोडून गेलीस तर कसं होणार? त्या मुक्ताने माझ्यात आणि आईमध्ये, माझ्यात आणि सारंगमध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं लावून दिली. आणि ही जाणीव करून द्यायची हीच खरी वेळ आहे. बघ बाळा, तिला ह्याची कधीच जाणीव होणार नाही. निर्लज्ज आहे ती. त्यासाठी तू घराबाहेर राहणार आहेस का? तू घरी ये बघा ती पहिल्यांदा. नाही दादा, मी नाही येणार घरी. काय वेडेपणा आहे हा? काय हट्ट करतेस तू असा? माझा ऐकणार नाहीस तू? घरी ये. असे किती दिवस बाहेर राहणार आहेस तू? आणि
कायमचं बाहेर राहण्याची वेळ आली ना तरी राहीन, पण ह्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ते आपण सगळं शिकवू, त्यांना काय धडा शिकवायचा आहे तो, पण तू घरी ये. मी 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 येतोय तुला तिथे न्यायला. कुठे सांग तू? मी येईन घरी, पण आधी त्या मुक्ताला घराबाहेर भेटा. सासूबाई अहो किती काळजीत टाकलं तुम्ही आम्हा सगळ्यांना. अगं तुम्ही समद्यांनी एवढा जीव लावल्यावर काय होणार आहे या जीवाला? आजी बरं वाटतंय ना तुला? थकवा जाणवतोय ना जरा? काय नाही ग थकवा बिकवा. तुम्हाला बघितलं आणि एका दमात ठणठणीत बरी झाले. आणि रावसाहेब बरा आहे ना? मुक्ताकडून हरल्यानंतर माझ्या बिगारांनी कुणावर जाळ काढला नाही ना? हे सगळं होईल, त्याची नको काळजी करूस तू. तू घरी ये. मी आत्ताच्या आत्ता तुला तिथे न्यायला येतोय. तू कुठे आहेस ते आधी सांग मला. हे बघ रेणुका, तू ऐक त्यांचं. तू कोण आहे तुझ्या बरोबर? दादा, मी मागे सांगितलं होतं ना, माझा मित्र वेद. ओळखतो मी त्याला, आणि तो फक्त तुझा मित्र नाहीये. त्याच्याकडे फोन दे. टेन्शन घेऊ नकोस, मला त्याच्याशी बोलायचंय. दे फोन दे. दादांना बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? हा दादा. वेद किसनराव जगताप. आश्चर्य वाटलं? फक्त तुला नाही, तुझ्या 5 पिढ्यांना ओळखतो मी. कारण माझ्या मुलीचा तू मित्र आहेस. नुसता मित्रच नाही आहेस, तिचा तुझ्यावरती विश्वास आहे. तुझे वडील किसनराव जगताप हे माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. आता उद्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं परस्पर विरोधी उभे आहोत, तुला माहितीच असेल. हो 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 दादा, मला आहे कल्पना. त्यामुळे आमच्यात मैत्री नसली तरी वैरही नाहीये, पण आमच्या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या मात्र सतत चालू असतात. आता तुझं माझ्या मुलीबरोबर असलेलं नातं हे त्या राजकीय कुरघोडीचाच एक भाग आहे, असं जर उद्या मला कळलं, मी सोडणार नाही तुला. नाही नाही दादा, हे बघा तसं खरंच काही नाहीये. हे बघा तुम्हाला तरी ह्याबद्दल माहिती आहे, पण माझ्या घरी याबद्दल काहीच माहित नाही कोणालाच. आणि प्लीज प्लीज विश्वास ठेवा दादा, माझ्या मनात असं काही नाहीये. आता तुला मी एक प्रश्न विचारतो, स्पष्टच विचारतो. माझ्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस का नुसताच टाइमपास चालू आहे? काय रे, उत्तर द्यायला एवढा वेळ लावतोयस? मला लग्न करायचंय. मला ती भावी आहे मला माझ्या आयुष्यात. छान, चांगली गोष्ट आहे. चांगला मुलगा आहेस तू. रेणुकाच्या निवडीवर माझा विश्वास आहे. तिची निवड कधी चुकणार नाही. तिची काळजी घे आणि तिला संध्याकाळी घरी आणून सोड. हो हो दादा, मी करतो नक्की. आणखीन एक, तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये.
तिला जे आवडतं, जिथल्या हॉटेलमधलं आवडतं तिथं घेऊन जायचं, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. हो, मी करतो ते. हो. आणि एक फोटो पाठव तिचा हसतानाचा. हो दादा, मी करेन सगळं. सॉलिड आहेत तुझे वडील. म्हणजे माझी बहुतेक सगळी कुंडली माहिती आहे त्यांना.